तासापासून हे पत्र तयार करता एवढा वेळ लागतो का? रस्ता लॉक करा, रस्ता लॉक आम्ही तुम्हाला तुमचं सहकार्य करतोय ना, तुमचं सहकार्य पाहिजे ना आम्हाला. आम्ही 2 तास झाले आम्ही तर वाट पाहतोय. आम्ही रस्ता बंद करायला पाहिजे होता का ते सांगा. आम्ही मध्ये पण जाणार होतो. तुम्ही काय सांगितलं, आम्ही तुम्हाला लेखी आणून देतो, तुम्ही आंदोलन बंद करा. 1.5 तास झाले ना साहेब, 1.5 तास झाले. ते 4 वेळा येऊन गेले. ते म्हणतात ते पत्र देत नाहीये, पत्र लिहित आहे, पत्र टायपिंग नाही केलं, झालेलं सही नाही केलेलं, असं तरी चाललं. आम्ही 5 मिनिटं इथंच थांबतो. तुम्ही फोन करा, तुम्ही इथंच थांबा. 5 मिनिटात नाही आलं तर आम्ही मध्ये जाणार. हो, गेट नका लावू बरं का, आम्ही गेट चढून जाऊ. आम्ही प्रेमात आहे ना, प्रेमात राहू द्या. आम्ही प्रेमात नाही तर आम्ही गेटवर चढून जाऊ. बरं, लावू नका मध्ये. अहो साहेब, किती वाटतं आमचं झालं दिव्यांग लोक त्यांचं तर बघा, आपण त्या लोकांचं तर बघा. चला, आम्ही सक्षम लोक असतो ना, गोष्ट वेगळी. दिव्यांग लोक आहे. बालवाडीतल्या मुलांसारखं फिरवता गोल गोल. प्रत्येक वेळ लागला जायला आम्ही नांदगाव बॉल्ट आणून आलोय का? कुठून आले? बॉल्ट आणून आलोय आम्ही. आम्हाला गाड्या आहे का आता इकडून पुढे? नांदगाव पर्यंत बी गेलो, तिकडून पुढे बॉल्ट आणलं जायला गाड्या आहे का? 1 तास देत आहे म्हणतात, 4:15 वाजले आता. बॉल्ट आणलं जायचं आम्हाला, पुढे गाड्या भेटेल का? गाड्याचं काही ऍक्सिडेंट झाला नाही करायचा होतो. गाड्या नाही ना पुढे. आंदोलन वेगळं असतंय. यातला मेन कोणाला पकडायचा पाय नाही, त्याचा हात नाही. ऐका ना, याला निरोप द्यायचा कसा, त्याला सांगायचं कसं? यांनी जरा कलेक्टरांची तारीख नाही दिली किंवा कलेक्टर इथं नाहीये, या परिस्थितीत काय घडलं? आम्ही खोटे ठरून यांच्या पुढे भरून आलेले लोक. आम्ही नाही ना, ते म्हणजे आपलं काय ठरलं होतं, तुम्ही तर काय दाखवलं? यांच्या समोर होते काय भावनांशी खेळताय ना ते यांच्या समोर जे व्हायचं ते यांच्या समोर. 15-20 मिनिटं आम्ही बोलतो आमच्या लोकांना. आम्ही इथं उभे जात नाही, आम्ही कुठं आम्ही जात नाही कुठं थांबतो. तुम्ही फोन लावा वाटलं तर पाटीलला आता नवीन करा. जेवलं नाही. गाडी गेली कलेक्टर साहेब, म्हणजे निघून गेले ते. गेले कलेक्टर साहेब 10 मिनिटात गाडी गेली. कलेक्टर नाहीये बाबा. गाडी पाहिजे होता, पाहिली गाडी. गाडी म्हणजे कलेक्टर सगळे असतात. कलेक्टर हो, ते गाडी बसली होती, मी पाहिलं तर. मागे सारखा व्हिडिओ घेऊ ना. हो भाऊ, ऐका चर्चा करून ऐका याच्यावर बोला, काय बोलले तुम्ही सांगा. याच्यावर बोला, काय बोलले? काय माझे वरिष्ठ जे आहेत ना ते बोलते. नाही पण लवकर बोला ना. आम्ही हे पाहून तुम्ही आमच्या बघा फोर्स कमी केली पाटील साहेब. हे आम्ही मध्ये घुसतो. चला मध्ये तुम्हाला सांगतोय शांततेत. अहो, लहान पोरं नाही, बालवाडीतले पोरं वाटले. चर्चा करायचं काय संबंध आला? बैठकच राहू असं म्हणा ना तुम्ही. चर्चा करून नाही, बैठकी चर्चा निघाला माहिती. एक मिनिट लक्षात घ्या, आम्ही का 8 तास करतोय कलेक्टरला भेटण्याला? अहो, आम्हाला रोज अधिकारी चेंडा लावताय, रोज चेंडा लावताय अधिकारी. कोणाचं कलेक्टरशी झालं बोलणं? तुम्हाला एक लक्षात घ्या, हे बघा साहेब, 1 मिनिट. आता दिव्यांग आहे म्हणून खरं सांगा, कलेक्टरशी कॉन्टॅक्ट होत नाही. ही कलेक्टर कचेरी काय कामाची? मग काय कामाची? तुमचा जर कलेक्टरशी कॉन्टॅक्ट होऊन राहिला, आम्हाला भेटायचं सोडा, तुमचा नाही होऊ राहिला, आमचा कधी होईल? रिप्लाय आला नाही. 1 मिनिट, म्हणजेच कॉन्टॅक्ट नाही झाला, म्हणजेच कॉन्टॅक्ट नाही झाला. मध्ये जाऊ आपण, मध्ये जाऊ. चला इकडून जाऊ, इकडून चला इकडून जाऊ. नाही फसवताय. 1 मिनिट फसवताय तुम्ही. पुढील सप्ताहात म्हणा ना, मग चर्चा करून पुढील सप्ताह नाही पुढील सप्ताह नाहीये. शेंडी लावताय. पुढील सप्ताहात म्हणा, पुढील सप्ताह म्हणा. पुढील सप्ताहात म्हणा, पुढील सप्ताह. अहो, ते 4 महिने लावतील, 8 महिने मुद्दा थंड होऊन जाईल. काय माझ्या बनवून घेऊ ना आपण. काय वेळ लागतो? परत मध्ये जाऊन आहे ना, ते परत काय व्हायचं ते उद्या आम्हाला.
ते आपल्याला सांगून गेले का तारीख देतो. भाऊ 3 ओळीचं पत्र टाईप करायला 1 तासापासून जाता येते. 1 तास झाला. किती वेळ झाला? 2 तास. 1-2 तास झालेले. अरे काय ठरलं त्यांचं सांगा त्यांना म्हणा. काय ठरलं काय म्हणाले ते काय म्हणून त्यात काय दुरुस्त करणार आहे पुढील सप्ताहात म्हणा आम्हाला पुढील सप्ताहात उल्लेख करा तिथं मला आम्ही तुमचं सगळं मान्य केलं पुढील सप्ताह म्हणजे पुढच्या हप्त्याला पुढे तुम्ही काय तुमचं सगळं ऐकलं ना कलेक्टरशी कॉन्टॅक्ट नाही होते हे दादांत खोटेपणा आहे शासन गरिबांवर काय कलेक्टरशी कॉन्टॅक्ट नाही इमर्जन्सी काही घडल्यावर कलेक्टरशी बोलत नाही का तुम्ही लोक आरडीसीचा फोन उचलला नाही काय काय क्लास कुठे झालं बोलताय का? ते मान्य केलं थोड्या वेळ मी म्हणणं अहो कोणी का होईना पण अहो, ते नसताना जबाबदार अधिकारी असेल ना कोणीतरी. जर कलेक्टर नाही आरडीसी नाही तर इथं मालक कोण आहे? मग जिल्हाधिकारी कार्यालयाला मालक कोण आहे? मग काही नाही भाजपचा आमदार आला ना लगेच आले असते यायच्या आधी 10 मिनिटं आधी आले असते सामान्यांना काय वेळ द्यायचा नाही की काय जनता मोठा करून देतो आपण यांना. मग आपल्याला येड्यात काढू राहिले. आपण त्यांना मतदान करा आपण त्यांना डोक्यावर घ्या त्याने आपल्याला पायाखाली शिवडायचे. आता 10-15 मिनिटात आले ठीक मध्ये जाऊ. सव्वा 4 झाले भाऊ फक्त 3 ओळीचं पत्र आलं होतं बरं का आता. पण ते 3 ओळीचं पत्र घेण्यासाठी आपण 2 तासापासून थांबले. 2 तास झाले. 5 मिनिटाच्या कामाला 2 तास झाले तरी ते त्यांचं उत्तर आम्ही काय पाहिलं नाही काय कलेक्टर ऑफिस ती जिल्हाधिकारी जळगावची जी कमान होती ना ती तोडायला मीच होतो पुढे गुन्हा आहे आमचा काय म्हणणार सगळ्यांनी इकडे बोला आपल्याला मध्ये जावं लागणार मला माहिती आहे. मध्ये जाऊ आपण कलेक्टर आल्याशिवाय कॅबिन मध्ये बाहेर नाही निघायचं. अरे तुम्ही कोण आहे तो संघटित सगळ्यांना इकडे बोलवा कुठे काय झालं भाऊ किती खोटं दादा समोरासमोर करून राहिले ना रे. हा काय विषय का काय झालं त्यांनी लाईट याच्यावर बोला व्हिडिओवर बोला काय झालं अहो 2 तासापासून उभा करून ठेवलं यांनी. पत्र देतो म्हणले की पत्र दिले तर त्याच्यात उल्लेख पण नाही करून राहिले ते काहीच. त्या गेटनी जरा ना त्या गेटनी घुसतो त्याला मध्ये. आम्ही स्वीकारलं ना का कलेक्टरशी कॉन्टॅक्ट होत नाही हे मूर्खपणाचंच वाक्य इकडे जाळ झाले कलेक्टरशी कॉन्टॅक्ट नाही होणार कलेक्टरशी कॉन्टॅक्ट होत नाही हे मूर्खपणाचं वाक्य स्वीकारून आम्ही तुम्हाला रिलीफ दिले. अहो किती याच्यात असलं तरी कलेक्टर आहे ते प्रशासन प्रमुख आहे त्यांना अलर्ट राहावं लागतं. ते कुठे असो. काय बेपत्ता झाले काय किडनॅप केलं त्यांना कोणी सर्च वॉरंट काढा त्यांची कलेक्टरचा सर्च वॉरंट काढा. आता काय लोक मेल्यावर येणार का काय? अपना बिडो अपना बिडो. अरे कोण म्हणतं देत नाही. जय प्रहार. आता तारीख वेळ राहिली. तारीख काय भेटली जी यायची ती नवरी भेटली म्हणे कशी भेटली